मंजू 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 काय झालं? हा बाळा, काय झालं रडायला? मला सांग काय झालं ती. हे बघ, तू तू काय बोलली नसतं मला कसं कळलं काय झालंय ते. सांग बघू काय झालंय. आई, मम्मी साहेब हे सगळं नाटक करतात असं वाटतं मला. नाही बदलल्या. तू तू इकडे ये, बस. आता सांग मला नक्की काय झालंय. मी मगाशी वर येत होते ना, तेव्हा मी ऐकलं. जवळ सत्याचा माझ्यावर विश्वास बसत नाही का नाही, त्यावर हे समज करावंच लागणार बघ. एकदा का सत्याचा माझ्यावर विश्वास बसला, पुढे समज मला माझ्या मर्जीनं करता येईल. त्याने भेटला कळल का सासुरवास काय असतंय ते. मंजू, हे हे सगळं जर का खरंच असलं असेल ना, तर तुला सगळं सत्यजित्रावांच्या कामावर घातलं पाहिजे. तेच काय ते बोलतील मम्मी साहेबांशी. नाही आई, मी सत्याला नाही सांगू शकत. अगं पण का? कारण मम्मी साहेबांनी या लग्नाची कारस्थाने केली होती ना, त्यावरून सत्यानं असं ठरवलं की मम्मी साहेबांनी आता काय बी केलं, आमच्या नात्यात दुरावा आणायचा प्रयत्न केला तर सरळ दोघांनी घराच्या बाहेर पडायचं. आणि आता जर मी सत्याला सांगितलं ना, तर हे घर फुटून जाईल आई. माझ्यामुळे हे घर फुटल. मला हे नको आहे. सत्या, माझ्या लेकरा कोकरा वागरा ह्या मंजिरीला आड घालून का नाही एकच नंबर काम केलेस बघ तू. आता बघू माझी गुणाची संस्कारी सून मंजिरी ह्या घरात कशी राहते. दिदे, लय मिस केलं बघ तुला. लय गप्पा मारायच्यात तुझ्यावर, लय किस्से सांगायचेत. सत्यजितराव, हो नंतर पुन्हा म्हणजे तुमच्याकडेच येणार आहे परत. आम्ही काय केलं कायमचं नाही घेऊन चाललोय. हो.